कारण उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा उद्या दिल्ली दौरा असेल। अजित पवार एका खासगी कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी बुधवारी संध्याकाळी दिल्लीला जात आहेत। उद्याच्या दिल्ली वारीमध्ये काही राजकीय भेटीगाठी सुद्धा होत आहेत का, याकडे सुद्धा आपलं लक्ष असेल। आणि याच त्यांच्या दौऱ्याविषयी अधिकचे अपडेट जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर सध्या आपल्या सोबत आहेत। संदीप, नेमकं काय स्वरूप असेल त्यांच्या दिल्ली दौऱ्याचं? खरं तर उपमुख्यमंत्री अजित पवार हे उद्या संध्याकाळी दिल्ली दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून समजते। एका खासगी कार्यक्रमासाठी ते दिल्लीला जात आहेत। मात्र आपल्याला माहिती आहे की संसदेचं अधिवेशन ही सध्या सुरू आहे, त्यामुळं केंद्रातले सगळे वरिष्ठ नेते जे आहेत ते सध्या दिल्लीमध्येच आहेत। त्यामुळे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतात का अजित पवार हे बघावं लागेल। काही महत्वाच्या राजकीय गाठीभेटी त्यांच्या होऊ शकतात। राजकीय विषयांवर चर्चा देखील केंद्रातल्या काही नेत्यांसोबत होऊ शकते असं सांगितलं जातंय। त्यामुळं नागपूरचं अधिवेशन सुरू असतानाच उद्या हा अचानकपणे दिल्ली दौरा अजित पवार यांचा ठरलेला आहे आणि उद्या दिल्लीला जाऊन ते पुन्हा नागपूरला मध्यरात्री परत येणार आहेत। त्यामुळे गृहमंत्री अमित शहा यांच्याशी यांची भेट घेतात का हे बघणं महत्वाचं असेल। आणि एकंदरीतच महाराष्ट्रातली राजकीय परिस्थिती सध्या जर पाहिली तर महायुतीमध्ये मोठा तणाव निर्माण झालेला आहे। संदीप, उद्याच्या दौऱ्याकडे त्यांचं लक्ष असेलच। काय नेमक्या राजकीय भेटीगाठी उद्या घडतात हे बघणं महत्वाचं असेल। संदीप, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।